शताब्दी नगर चौक येथे राहणारा गणेश हिरा काशी इतवारी येथील रजाई भंडार नावाच्या बेडशीट व चादर विक्रीच्या दुकानातून फिर्यादी सरला गौरी शंकर अग्रवाल यांच्याकडून बेडशीट खरेदी करून गेला आणि काही दिवसांनी त्याची पत्नी शांती गणेश काशी हिच्यासोबत बेडशीट चेंज करण्याचं कारण सांगून त्या परत दुकानात गेला। आरोपींनी फिर्यादी महिलेच्या साधेपणाचा फायदा घेऊन त्यांना खदानमध्ये सोन्याचे दागिने सापडले। ते दागिने मुलीचे लग्न असल्याने 15 लाख रुपयात विक्री करायचे आहे। मी गरीब असल्याने स्वतः विक्री करण्यास गेलो तर दुकानदार त्यांना त्या दागिन्याचे बिल मागतील व त्या दागिन्याचे बिल आपल्याकडे नाही असं सांगितलं। आरोपींनी फिर्यादीस दागिने दाखवले। फिर्यादीने दागिने पाहिल्यानंतर आरोपींनी संगनमत करून त्या दागिन्यातून दागिने खरे आहे किंवा खोटे आहे हे तपासण्याकरिता त्या दागिन्यामधील 4 खरे सोन्याचे मणी फिर्यादीकडे काढून दिले। फिर्यादीने ते तपासले असता खरे असल्याची खात्री झाल्याने ते दागिने आरोपींकडून 15 लाख रोख रक्कम देऊन खरेदी केले। फिर्यादीने त्या दागिन्यांची तपासणी केली असता ते दागिने खोटे असल्याचं फिर्यादीच्या लक्षात आले। त्यांना त्यांची फसवणूक झाल्याची जाणीव झाल्याने फिर्यादींनी पोलीस ठाणे नंदनवन येथे तक्रार नोंदवली। नंदनवन पोलीस सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदारांमार्फत व तांत्रिकदृष्ट्या अथक प्रयत्न करून आरोपींचा शोध घेतलाय, परंतु आरोपी हे नागपूर शहर सोडून निघून गेले होते। आरोपींना पोलीस त्यांचा शोध घेतायत याची चूक लागल्यानं प्रथम शिर्डी, नाशिक, पुणे असे पळत असताना आरोपींचा तांत्रिकरित्या शोध घेतला असता दोन्ही आरोपी हे भीमाशंकर पुणे येथे असल्याचं समजलं। त्यावरून भीमाशंकर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला असता ते एका लॉजमध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला आणलं गेलं व गुन्ह्यात अटक केली गेली। त्यांच्याकडे गुन्ह्यातील रोख रकमेबाबत विचारपूस करून त्यांच्याकडून रोख रक्कम 7,08,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत।